नमस्कार. WPL 2026च्या दुसऱ्या आठवड्यात काय घडामोडी झाल्या, कोण चांगले परफॉर्मन्सेस देऊन गेले, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिल्या आठवड्यामध्ये काय झालं, कोण चांगले परफॉर्मन्सेस देऊन गेलं, हे तुम्ही जर मिस केलं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ लिंक मिळेल, तुम्ही तो नक्की चेकआउट करा. त्याच्यात आम्ही कव्हर केलेलं आहे की पहिल्या आठवड्यामध्ये कसे क्लोज एन्काउंटर्स झाले, कशी नंदिनी शर्माने हॅट्रिक घेतली आणि नंदिनी शर्माची थोडी आणखीन इन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यात आम्ही सांगितलेली आहे. तर चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओची, ज्याच्यात WPLच्या दुसऱ्या आठवड्याबद्दल आपण बोलायचंय. तर WPL 2026च्या पहिल्याच आठवड्यात आपण पाहिलं की इतक्या क्लोज मॅचेस झाल्या. म्हणजे पहिल्याच मॅचमध्ये नडीन डी क्लर्कनी शेवटच्या ओव्हरला 20 रन्स चेस केल्या असतील, किंवा चौथ्या मॅचमध्ये सोफी डिवाइननी 7 रन शेवटच्या ओव्हरला डिफेंड केले असतील. पहिल्या आठवड्यात खूप जास्ती क्लोज मॅचेस बघायला मिळाल्या आणि नवी मुंबईमधला लेग पण आता संपलेला आहे आणि आता मॅचेस बरोड्यात होत आहेत. नवीन त्यांचं जे इंटरनॅशनल स्टेडियम आहे तिथे आता मॅचेस होत आहेत, जिथेच शेवटच्या दोन म्हणजे सेमीफायनल, ज्याला WPL मध्ये एलिमिनेटर आणि फायनल हेही त्याच स्टेडियममध्ये होणार आहेत. त्या स्टेडियम बद्दल तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल तर मग स्पोर्ट्स कट्ट्यावरतीच आम्ही इंडिया न्यूझीलंड वन डे सिरीज चालू असताना एक एपिसोड केला होता, ज्याच्यात द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आहेत. त्यांनी ही मॅच लाईव्ह कव्हर केली होती, जी इंडिया न्यूझीलंड ODI होती. त्याच्यामध्ये त्यांनी स्टेडियम बद्दल माहिती दिली आहे, तर तुम्ही तो एपिसोड नक्की चेकआउट करू शकता. पण WPL मध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये आपण बघितलं आहे की कसे टेबल अजून टाईट होत गेलेलं आहे. सध्याचं टेबल हे असं दिसतंय आणि RCB विमेन्स टीमच्या अगेन्स्ट जो क्यू दिसतोय तो सुद्धा त्यांनी सलग 5 मॅचेस जिंकून त्यांच्या नावापुढे कायम केलेला आहे आणि प्ले ऑफ्सला क्वालिफाय झालेले आहेत. WPL मधले प्ले ऑफ्सचे नियम थोडे वेगळे असतात. पहिल्या 3 टीम्सच क्वालिफाय करतात आणि जी पहिली टीम येते ती तर थेट फायनललाच जाते आणि दुसरी आणि तिसरी टीम हे एलिमिनेटर खेळतात. RCBची सध्याची परिस्थिती बघता असंच वाटत आहे की RCB विमेन्स टीम तर फायनलला पोहोचतीलच. एक मॅच जिंकले किंवा एक हवा तसा जर का निकाल त्यांच्या बाजूने गेला तर RCB टीम आपल्याला पुन्हा एकदा फायनल खेळताना दिसेल. या आठवड्यामध्ये आपण बघितलं फिबी लिचफिल्ड, जी ऑस्ट्रेलियाची यंगस्टर आहे, ती हरमनप्रीत कौरला ओव्हरटेक करून सध्याची हायेस्ट रन स्कोरर आहे. आणि हे टेबल तुम्ही जर बघत असाल तर त्याच्यात तुम्हाला दिसतच असेल की पहिल्या 5 हायेस्ट रन स्कोरर्समध्ये फक्त 24 रन्सचीच गॅप आहे. इतके सध्या प्लेयर चांगले खेळत आहेत. तसेच हायेस्ट विकेट टेकरचं बोलायला गेलं तर नंदिनी शर्मा जी आहे ती अजूनही हायेस्ट विकेट टेकर आहे. तिने पहिल्या आठवड्यामध्ये तीच हायेस्ट विकेट टेकर होती आणि आत्ता सुद्धा तीच हायेस्ट विकेट टेकर आहे. तिच्याबद्दल अजून माहिती हवी असेल तर मागच्या एपिसोडमध्ये आम्ही बोललो होतो, तो नक्की चेकआउट करा. तर WPL 2026च्या दुसऱ्या आठवड्यात जसं म्हणलं तसं क्लोज एन्काउंटर्स खूप नाही बघायला मिळाले, पण ह्या आठवड्यामध्ये आपल्याला प्लेयर्सचे इंडिव्हिज्युअल ब्रिलियंट परफॉर्मन्सेस बघायला खूप जास्ती मिळाले. जसं की गुजरात जायंट्स विरुद्ध RCBच्या मॅचमध्ये आपण पाहिलं राधा यादवनी हाफ सेंचुरी सुद्धा केली, विकेट्स पण घेतल्या आणि तसंच श्रेयांका पाटीलनी 5 विकेट हॉल सुद्धा घेतला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या मॅचमध्ये 10 रन्सवर 4 विकेट असताना शेफाली वर्मा, जी इंडियाची आणि दिल्ली कॅपिटल्सची ओपनर बॅटर आहे, तिने हाफ सेंचुरी करून दिल्लीला एका चांगल्या स्कोरपर्यंत नेलं. पण अनफॉर्च्युनेटली त्यांच्यासाठी स्मृती मंदना त्या दिवशी ठरवून आली होती की मी आज रन्स करणार म्हणजे करणार, आणि तिने इतक्या रन्स केल्या. तिने 61 बॉलमध्ये 96 रनची इनिंग्स खेळली आणि WPLच्या इतिहासातली पहिली सेंचुरी जडवणारी प्लेअर होता राहिली. तसंच दिल्ली कॅपिटल्सची कॅप्टन जेमिमा रॉड्रिग्ज हिनी मुंबई इंडियन्सच्या अगेन्स्ट एका ऑलमोस्ट डू ऑर डाय मॅचमध्ये हाफ सेंचुरी मारली रनचेसमध्ये आणि तिच्या टीमला जिंकवलं आणि ती प्लेअर ऑफ द मॅच सुद्धा ठरली. तसंच मुंबई आणि UPच्या मॅचमध्ये पहिल्या इनिंग्समध्ये मेग लॅनिंग आणि फिबी लिचफिल्ड यांनी सेंचुरी पार्टनरशिप केली, ज्याच्यात दोघींनी हाफ सेंचुरीज केल्या. आणि रन चेजमध्ये 69 वर 5 आउट असताना अमिलिया केर आणि अमनजोत कौर यांनी उत्कृष्ट काउंटर अटॅकिंग इनिंग्स खेळल्या, पण मुंबईला जिंकवू शकले नाहीत. आणि मुख्य म्हणजे महाराष्ट्राच्या गौतमी नाईकने एका मॅचमध्ये 55 बॉल 73 रनची इनिंग्स खेळली आणि RCBला एका महत्वाच्या मॅचमध्ये खराब परिस्थितीतून तिने चांगल्या स्कोरपर्यंत नेलं आणि तिने रिचा घोष सोबत एक उत्कृष्ट पार्टनरशिप सुद्धा केली. गौतमी नाईकच्या ह्या परफॉर्मन्समुळे तिला ऑनलाईन पण खूप रेकग्निशन तर मिळालंच, पण तिला WPLचं तिचं पहिलं प्लेअर ऑफ द मॅचचं अवॉर्ड सुद्धा मिळालं. त्याच्यानंतर गौतमी नाईक म्हणली की हार्दिक पांड्या हा तिचा रोल मॉडेल आहे क्रिकेटमध्ये
आणि आरसीबीच्या टीमने हार्दिक पांड्याकडून एक व्हिडिओ सुद्धा करून घेतला, ज्याच्यात तो गौतमी नाईकला कॉंग्रॅच्युलेट करत होता, तिचे एफर्ट्स अप्रिशिएट करत होता. आणि हेच WPL आपल्याला WPL मधनं बघायला आवडतं की कसे यंग क्रिकेटर्सला हा एक मस्त प्लॅटफॉर्म आहे आणि ते या संधीचं सोनं कसं करतायत हे आपल्याला बघायला खूप मिळालं. आणि महाराष्ट्राच्या गौतमी नाईकनी तिला संधी मिळाली आणि तिने त्याचं सोनं केलं हे बघून आपल्या सगळ्यांना नक्कीच खूप जास्त आनंद होतोय. आणि आता आपण बघूया अशा एका प्लेअरची माहिती जिचं नाव मी आतापर्यंत 2 वेळा घेतलेलं आहे. म्हणजे ती हायेस्ट रन स्कोरर आहे आतापर्यंतची. तिने सेंचुरी पार्टनरशिप केली आहे मेग लॅनिंग सोबत. ती म्हणजे फिबी लिचफील्ड. तर फिबी लिचफील्ड नक्की कोण आहे, तिचा क्रिकेटचा प्रवास कसा झालेला आहे हे आपण थोडक्यात समजून घेऊया. तर फिबी लिचफील्ड ही ऑस्ट्रेलियाची फक्त 22 वर्षाची लेफ्ट हँडेड ओपनिंग बॅटर आहे आणि तिचा जन्म न्यू साऊथ वेल्स ऑस्ट्रेलियामध्ये झाला आणि तिथेच ती वाढली. आणि लहानपणापासूनच तिला स्पोर्ट्सची इन जनरल खूप जास्ती आवड होती. 14 वर्षाची असताना ती मुलांसोबत क्रिकेटची प्रॅक्टिस करायची आणि 2019 साली 16 वर्षाची असताना विमेन्स बिग बॅश म्हणजेच WBBL मध्ये तिने तिचा सिडनी थंडर ह्या टीमसाठी डेब्यू केला आणि त्याच्या दुसऱ्याच मॅचमध्ये अर्धशतक जडवलं आणि WBBLच्या इतिहासातली यंगेस्ट 50 बनवणारी प्लेअर सुद्धा ठरली. तसंच 2020 साली जेव्हा सिडनी थंडर WBBL जिंकले तेव्हा तिचं खूप मोठं योगदान होतं आणि तेव्हा फायनलमध्ये तिने एक उत्कृष्ट कॅच सुद्धा पकडला, जेव्हापासून तिने अख्ख्या जगाला सांगितलं की ती फक्त एक चांगली बॅटर नाही तर एक उत्तम फिल्डर सुद्धा आहे. 2024 साली जेव्हा ती 21 वर्षाची होती तेव्हा सिडनी थंडरची ती कॅप्टन म्हणून सुद्धा अपॉइंट झाली आणि ही WBBLच्या इतिहासातली यंगेस्ट फुल टाइम कॅप्टन सुद्धा झाली. WBBL, WPL आणि ऑस्ट्रेलियन डोमेस्टिक क्रिकेट सोडलं तर ती इंग्लंडमध्ये द 100 टुर्नामेंटमध्ये सुद्धा खेळते, सनरायझर्स लीड्स कडून, ज्याला पूर्वी नॉर्दर्न सुपरचार्जर्स सुद्धा म्हणायचे. 2022 डिसेंबरमध्ये फिबीने तिचा इंटरनॅशनल T20 डेब्यू केला इंडियाच्या अगेन्स्ट आणि तसंच 2023 जानेवारीमध्ये पाकिस्तान सोबत तिचा ODI डेब्यू सुद्धा झाला. 2023 मध्येच जुलै महिन्यात तिने तिची पहिली इंटरनॅशनल सेंचुरी मारली आणि तिला प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड सुद्धा मिळाला. तसंच 2023 मध्ये ICCनी फिबी लिचफील्डला विमेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयरचा सुद्धा खिताब दिला. फिबी लिचफील्ड ही पहिले गुजरात जायंट्ससाठी सुद्धा आपल्याला खेळताना दिसली होती, पण ह्या वर्षी UP साठी ती खेळताना तिचा एक छाप सोडतीये सगळ्यांवर आणि तिला आपण 2025च्या विमेन्स ODI वर्ल्ड कप मध्ये सुद्धा पाहिलंच होतं, इंडियामध्ये जो झाला त्याच्यात सुद्धा ती कमाल करत होती. तर ही होती फिबी लिचफील्ड, ऑस्ट्रेलियाची ओपनिंग बॅटर, जी हे WPL आत्ता गाजवतीये. आमच्याकडून कोणी मिस झालं असेल, तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला असेल किंवा अजून तुम्हाला काही शेअर करायचं असेल तर आम्हाला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर तो बेल आयकॉन जो आहे तो नक्की दाबा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आम्ही जेव्हा लाईव्ह येणार असू त्याच्या अर्धा तास आधी सुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्ही त्या लाईव्ह मध्ये सहभागी होऊन आमच्याशी गप्पा मारू शकता. तुम्हाला काय वाटतंय, WPLच्या फायनलमध्ये RCB पोहोचेल का आणि उरलेल्या ज्या 4 टीम्स आहेत त्यातल्या कोणत्या 2 टीम्स प्लेऑफ्स पर्यंत पोहोचतील, काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा हा एपिसोड आपण इथेच थांबूया. तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.